नमस्कार. राज्यातील सर्व माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. शासनाने सर्वात मोठे आणि आनंदी 10 निर्णय लागू केलेले आहेत. तर कालच्या व्हिडिओमध्ये भरपूर महिलांनी कमेंट केलेल्या होत्या की पैसे वसूल होणार आहेत की नाही. तर तुमचे पैसे वसूल होणार नाहीत, त्याच्यामुळे काळजी करायची काही गरज नाही. परंतु फक्त या महिलांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची अपडेट आलेले आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुमच्या मनातील सर्व शंका दूर होऊन जातील. तर भरपूर ताईंनी कमेंट केलेल्या होत्या की दादा आमचे पैसे वसूल होणार आहेत की नाही, यावरती व्हिडिओ बनवा. तर 10 आनंदी मोठे निर्णय लागू करण्यात आलेले आहेत. अगदी सविस्तर बघून घेऊयात. आता बघू शकता, पहिला जो निर्णय घेण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये जे तुम्हाला 7,500 रुपये मिळाले आहेत 5 महिन्यांचे, तर ते पैसे वसूल होणार नाहीत. म्हणजे शासन तुमच्याकडून 1 रुपया सुद्धा घेणार नाही. तुम्हाला ते लाडकी बहीण योजनेचे पैसे दिलेले आहेत, तुमच्या खात्यावरून 1 रुपया सुद्धा कट करणार नाही. सोबतच जो दुसरा आनंदी निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे लाडकी बहीण योजनेची रक्कम थेट 2,100 रुपये इतकी केली गेलेली आहे. म्हणजेच अगोदर रक्कम होती 1,500 रुपये, तर आता 600 रुपयांनी लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवली गेलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काळजी करायची काही गरज नाही. सोबतच बघू शकता, दुसऱ्यामध्ये काय सांगितलेलं आहे की महायुती सरकार म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार आलं तर ते 700 रुपयांनी वाढवतील. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस नेते शरद पवारांनी काय सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेची रक्कम डायरेक्ट 3,000 रुपये इतकी करू. बघू शकता, काँग्रेसचं सरकार आलं, राष्ट्रवादी शरद पवार गटाचं सरकार आलं तर डायरेक्ट रक्कम 3,000 रुपये इतकी करणार आहे. एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार आलं तर 2,100 रुपये इतकी रक्कम. मग तुमच्या हातामध्ये आहे की मत कोणाला द्यायचं आहे, शरद पवारांना की एकनाथ शिंदे साहेबांना. शरद पवार निवडून आलं तर तुम्हाला पूर्णपणे 3,000 रुपये देतील. एकनाथ शिंदे निवडून आलं तर 2,100 रुपये देतील. आता त्याच्याच पुढचा जो चौथा आनंदी निर्णय आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की ज्यांना 1 रुपया सुद्धा आला नसेल तर त्या माता भगिनींनी सरकारच्या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करायचा आहे, मेसेज करायचा आहे. तर हा हेल्पलाईन नंबर काय आहे, 9861 तर बघू शकता 9861 हा सरकारचा हेल्पलाईन नंबर आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी हेल्पलाईन सेवा सुरू केलेली आहे. ज्यांना पैसे आले नसतील तर त्यांनी मेसेज करायचा आहे. आता भरपूर ताईंच्या मनामध्ये प्रश्न असेल की सध्या आचारसंहिता सुरू आहे तरी पण निर्णय कसे घेण्यात आलेले आहेत, याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, मनामध्ये कोणताही गैरसमज निर्माण होणार नाही. सोबतच 5वा जो निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे तुम्हाला नवीन फॉर्म भरायचा असेल तरी पण तुम्हाला भरता येणार आहे. तर बघू शकता, वेबसाईट बंद झाली, ॲप बंद झाला, परंतु परत एकदा नवीन फॉर्म भरता येणार आहेत. सोबतच 6वा जो आनंदी निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे डिसेंबर महिन्याचे, बघू शकता आता नोव्हेंबर चालू आहे तर डिसेंबर महिन्याचे पैसे नोव्हेंबरमध्येच मिळणार आहे. तर तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचे पैसे अगोदर दिलेले आहेत. ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे 3,000 रुपये अगोदर दिलेले आहेत. तर तुम्हाला डिसेंबर महिन्याचे अजून पूर्णपणे 2,100 रुपये असतील किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष पूर्णपणे त्यांच्याकडून 3,000 रुपये असतील तर नोव्हेंबरमध्येच मिळणार आहेत. आता जो 7वा निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे अत्यंत महत्त्वाचा आहे. बघा, तुम्हाला जर संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत असेल तर तुम्ही जेवढे पण पैसे घेतलेले आहेत तर ते सर्व पैसे वसूल होणार आहेत. तर बघू शकता, तुम्ही जी24 तास असेल किंवा साम TV असेल असे जे वेगवेगळे ऑफिशियल चॅनल आहेत त्याच्यावरती सुद्धा बघू शकता. संजय गांधी निराधार योजना असेल किंवा शासनाच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला जे 7,500 मिळाले आहेत तर ते शासन पूर्णपणे वसूल करणार आहे. जर तुम्हाला कोणत्याही दुसऱ्या योजनेचा लाभ भेटत नसेल सरकारी योजनेचा तर तुम्हाला काहीही अडचण नाही. सोबतच 8वा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या ज्या महिला पात्र ठरलेल्या आहेत अशा महिलांना मोफत 3 गॅसचे पैसे आज येणार आहेत. बघू शकता, जर तुम्हाला या अगोदर पूर्णपणे 2,500 रुपये गॅस कनेक्शनचे आले असतील तर तुम्हाला मिळणार नाहीत, परंतु ज्यांना आले नव्हते त्यांना आज मिळणार आहेत. त्यासाठी गॅस कनेक्शन महिलेच्या नावाने असणं अनिवार्य होतं. जर तुमच्या घरातील महिलेच्या नावाने होतं तर तुम्हाला हे पैसे 100% येणार आहेत. सोबतच ज्या ज्या माता भगिनी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरले आहेत अशा सर्व माता भगिनींना शासनाकडून मोफत बस प्रवास सुद्धा दिला जाणार आहे. तर तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी असेल किंवा तुमच्या गावाच्या ठिकाणी असेल तर मोफत बस प्रवास दिला जाणार आहे. सोबतच
केंद्र सरकारने काय केलेलं आहे की लाडकी बहीण योजना असू द्या किंवा विविध योजना असू द्या, अशा ज्या महिलांसाठी योजना आहेत तर या महिलांसाठी ज्या योजना राबवल्या जातात यांना 100% अनुदानावरती या योजना राबवल्या गेल्या पाहिजेत. आता बघू शकता जो सर्वात मोठा बदल करण्यात आलेला आहे तो म्हणजे लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 रुपये होती, तर 1500 रुपयेवरून एकनाथ शिंदे साहेब म्हणतायत की 2100 रुपये इतके देऊ. सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार म्हणतायत की 3000 रुपये देऊ. तर तुम्हाला कोणती रक्कम योग्य वाटते, शरद पवार गटाची किंवा भाजप नेते एकनाथ शिंदे साहेबांची? तुम्हाला सुद्धा काय वाटतं नक्कीच कमेंटद्वारे कळवायचं आहे. आता त्याच्याच पुढचा 10वा जो निर्णय घेण्यात आलेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. राज्यामधील सर्व महिलांना जुलै महिन्यापासून सर्व पैसे मिळणार आहेत. तर बघू शकता जुलै महिन्यापासून म्हणजे 7500 रुपये आहेत, तर हे सर्व पैसे तुम्हाला मिळणार आहे. सोबतच नवीन महिलांना शासनाकडून थेट 3000 रुपये प्रत्येक महिन्याला रक्कम दिली जाणार आहे. त्याच्यामुळे इतर काही गोष्टी असतील ते अपडेटसुद्धा करून ठेवायचे आहेत. तर बघू शकता अगदी मुद्देसुद्धा आपण बघणार आहोत, परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा. अत्यंत महत्त्वपूर्ण आणि कामाची माहिती आपण घेऊन येत असतो. बघा, राज्यामधील सर्व महिलांना जुलै महिन्यापासून म्हणजे 7500 रुपये मिळणार आहेत. ज्यांना 7500 मिळाले असतील तर त्यांना हे 7500 रुपये मिळणार नाही. ज्यांना जुलै महिन्यापासून 1 रुपयासुद्धा आले नसेल किंवा 4500 रुपये आले असतील तर त्यांना 7500 रुपये एवढी पूर्ण रक्कम दिली जाणार आहे. सोबतच जे नवीन फॉर्म भरतील तर त्यांना थेट 3000 रुपये प्रत्येक महिन्याला दिला जाणार आहे. सोबतच मागील ज्या महिला पात्र ठरलेल्या आहेत त्यांना सुद्धा प्रत्येकी महिन्याला 3000 रुपये इतकी रक्कम करण्यात येणार आहे. त्याच्यामुळे महिलांनी काही महत्त्वाचे अपडेट करायचे आहेत, तर त्या अपडेटसुद्धा बघून घेऊयात. आता पहिली अपडेट म्हणजे तुमचा फॉर्म पात्र ठरलेला असावा. दुसरी अपडेट म्हणजे तुमचे आधार लिंक असावे, ते सध्याच्या स्थितीला ॲक्टिव्ह असावे. तिसरं म्हणजे तुम्ही संजय गांधी निराधार योजना किंवा शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतलेला नसावा. तुम्ही रेशनधारक असले पाहिजे, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशनधारक असावे. सोबतच तुमच्याकडे तुमचा उत्पन्नाचा दाखला हवा, 1 लाखांपेक्षा उत्पन्न कमी हवे. सोबतच तुमच्या घरामध्ये कोणीही सरकारी नोकरीला नसले पाहिजे. अशा ज्या महत्त्वाच्या अपडेट दिलेल्या आहेत तर या सर्व अपडेट तुम्ही पूर्ण केलेल्या असाव्यात, तरच तुम्हाला पूर्णपणे लाडकी बहीण योजनेचा जो 3000 रुपयांचा हप्ता आहे प्रत्येक महिन्याला तो तुम्हाला सुद्धा मिळणार आहे. परंतु घरामध्ये सरकारी नोकरीला असेल, रेशन कार्ड नसेल, सोबतच उत्पन्नसुद्धा जास्त असेल, या सर्व गोष्टी असतील तर तुमचे नाव रेशन कार्डमधून तर कमी होईलच, परंतु लाडकी बहीण योजनेमधून सुद्धा कमी होणार आहे. त्याच्यामुळे सर्व अपडेट लक्षात घ्या, त्याच्यानंतरच तुम्हाला ॲप्लाय करायचं आहे. जुलै महिन्यामध्ये भरले गेलेले फॉर्म 7500 रुपये तुम्हाला सुद्धा येऊन जाणार आहेत. परंतु तुमच्या मनामधील जो प्रश्न आहे की पैसे खरोखर वसूल होणार आहेत का, तर हे पैसे 1 रुपयासुद्धा वसूल होणार नाही. आता हे वसूल होणार आहेत फक्त संजय गांधी निराधार योजनेचे. ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजना भेटत होती तरी पण त्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरला, पात्र ठरल्या, पैसे घेतले, तर त्यांचेच पैसे वसूल होणार आहेत. त्याच्यामुळे काळजी करायची काही गरज नाही. सर्व अपडेट दिलेले आहेत. जर तुमच्या मनामध्ये काही अडचण असेल तर कमेंट करा. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. तर चला भेटूया उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.